हॅलो, आपण आता मायक्रोरायझा करणार आहोत. कमी खर्चामध्ये मायक्रोरायझा कसा बनवावा याची पद्धत आपण सांगणार आहे. 2 किलो तांदूळ घेऊन आपण त्याला चांगल्या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे. अर्धा किलो गूळ, थोडं गरम पाणी आणि हे सगळं मिक्स करून आपण त्या मडक्यामध्ये टाकणार आहोत. तर मायक्रोरायझाचा उपयोग आपण काय करतो? मायक्रोरायझा हे सूक्ष्म जीवाणू आहेत आणि मायक्रोरायझा जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर मुळ्यांची वाढ करते आणि पिकांना सगळ्या प्रकारची अन्नद्रव्ये उपलब्ध करून देण्याचं एक माध्यम आहे. आणि मायक्रोरायझामुळं सामान्यपणे काय होतं, बऱ्याच वेळेस आपण फॉस्फेटयुक्त खते टाकतो. ती खते टाकल्यानंतर ती जमिनीमध्ये पिकांना उपलब्ध होत नाही, ते सॅच्युरेशन होत असतात. तर हे सॅच्युरेशन तोडण्याचं काम हे मायक्रोरायझा करतात. मायक्रोरायझामुळं उपलब्ध फॉस्फरस इथं पिकांना उपलब्ध होतो आणि त्यामुळे पीक मोठ्या प्रमाणावर चांगल्या प्रकारे जोमदार वाढ होते. मिक्स करून घेतले हात घालून त्यावरती आपण कापड बांधून पॅक घ्यायचं आहे. आता ह्याच्यावरती झाकून आपण पूर्णपणे पॅक करणार आहोत, माती टाकून घेणार आहोत यावरती. या पद्धतीने पूर्ण झाकून 7 दिवस ठेवायचंय. 7 दिवसानंतर आपण ओपन केल्यानंतर तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवू.